नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल भोपळ्याचे घारगे, ज्या की पारंपरिक पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत. या इथे मी छान पिकलेला भोपळा घेतलेला आहे. लाल भोपळा याला म्हणतात. ह्याचे साले काढून याच्या फोडी करून आपल्याला कुकरमध्ये पाणी न टाकता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. वाफवून घेतल्यानंतर मॅशरच्या सहाय्याने आपल्याला हे छान मॅश करून घ्यायचे आहेत. मॅश करत असताना यामध्ये कुठल्याही फोडी राहणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्येच आता आपण खिसलेला गूळ, चिमूटभर मीठ घालायचं आहे. गुळाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता. मी गर जेवढा आहे तेवढाच त्यापेक्षा थोडासा कमी गूळ इथे मी घेतलेला आहे. सोबतच यामध्ये वेलची पावडर पण आपल्याला घालायची आहे. या इथे आता कणिक, रवा, तांदळाचं पीठ, बेसन ह्याचं मिश्रण मी इथे करून घेतलेलं आहे. आणि आपण जे भिजवलेलं लाल भोपळ्याचं जे सारण आहे त्या सहाय्याने आपण इथे कणिक मळून घ्यायची आहे आणि याच्या छान पुऱ्या लाटायच्या. पुऱ्या लाटत असताना हलकासा पिठाचा हात लावायचा आहे किंवा तेलाचा हात आपल्याला लावायचा आहे आणि छान कडकडीत तेलामध्ये या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तळत असताना सुरुवातीला तेल कडकडीत बनवायचं, गॅस मध्यम बनवायचा आणि मगच पुऱ्या तळायच्या. कारण कुठलाही गुळाचा पदार्थ आपण ज्यावेळेस तळतो तर गॅसची आच ही लहानही नको आणि खूप मोठीही नको, मध्यम आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्यांचा रंग जो आहे तो सुरेख येईल. पुऱ्या तळून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर किंवा चाळणीच्या सहाय्याने या गाळून घ्यायच्या आहेत. पूर्ण साहित्यांचे जे प्रमाण आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे दिलेले आहे. तयार आहेत आपले गुळाचे घारगे, जे की आपण लाल भोपळ्यापासून बनवलेले आहेत. पारंपरिक पदार्थ आहे. कसे झाले नक्की सांगा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील. भेटूयात पुढच्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.